काळ लाभासह बचतीचा केवळ मार्गधरा परिश्रमाचा. आयुष्य तुम्हाला मागे खेचत असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही पुढे जाणार आहात. कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो. ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. आयुष्यातील संघर्ष, कठीण काळ आपल्याला खूप काही देऊन जातो. केवळ आपले विचार सकारात्मक असायला हवे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जानेवारी 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आपला या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव या काळात भाग्यस्थानात विराजमान आहे. राशी स्वामी भाग्यात ही बाब शुभ वाटत असली तरी मंगळदेव तिथे नीचीचे होतात. त्यामुळे येथे प्रचंड विरोधाभास दिसून येतो. राशी स्वामी भाग्यात गेल्यामुळे भाग्याने अनेक गोष्टी सहज साध्य होणं ही बाब स्वाभाविक असते. मात्र राशी स्वामी नीचीचे झालेले असल्यामुळे एक वेगळा संघर्ष इथे निर्माण होतो. साहजिकच या सर्वांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर देखील होतो. म्हणून या काळात तुम्ही जागरूक राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. गुरुदेव या काळात सप्तम या व्यवसायाच्या स्थानात विराजमान आहे. त्यामुळे व्यवसायातून धनलाभ होणं, धनप्राप्तीसाठी जोडीदाराचं सहकार्य लाभणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. कर्माची दिशा योग्य राहील, भाग्याचं संपूर्ण सहकार्य लाभतं. त्यामुळे अर्थातच वृश्चिक जातक मोठ्या प्रमाणावर प्रगती करतात. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते शशराजयोग निर्माण करीत आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्यामुळे प्रचंड परिश्रम करून यशाच्या दिशेने वाटचाल करणं, खूप प्रवास करणं, प्रवासातून लाभ प्राप्त करणं, विविध पद्धतीने विविध कार्य करणं, त्या कार्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ प्राप्त करून घेणं हा सर्व या महिन्यातील तुमचा महत्त्वाचा विभाग असेल. या काळाचा सदुपयोग करा. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा काळ सकारात्मक म्हणता येईल. संतती तुम्हाला भरभरून आनंद देईल. संततीच्या कर्तृत्वाने तुमचं मन सुखावेल, त्यांचा अभिमान वाटेल. शिक्षणात तुम्हाला यशाच्या संधी मिळणार आहे. इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. तुम्ही प्राथमिक शिक्षणात असाल तर विशेष यश प्राप्त होईल. माध्यमिक शिक्षणात देखील तुम्ही यशाचा ठसा उमटवणार आहात. मात्र तुमचं उच्च शिक्षण सुरू असेल तर अधिक परिश्रम करून तुम्हाला यश गाठावं लागणार आहे. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा काळ थोडा त्रासाचा म्हणता येईल. या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, स्वतःची काळजी घ्यायला हवी. सोबतच आपल्या आईच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. मन शांत ठेवावं. ओम नमः शिवाय सारख्या मंत्राचा जप करावा. दररोज योग, प्राणायाम, ध्यान सारख्या चांगल्या गोष्टीची सवय लावून घ्यावी. तुमच्यासाठी हे सर्व करणं अत्यंत आवश्यक राहील, जेणेकरून तुम्हाला चांगलं आरोग्य लाभू शकेल. ही बाब लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय यात सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर हा कालखंड मोठ्या परिश्रमाचा राहील.
त्यातही सांगायचं झाल्यास नोकरी करणाऱ्या जातकांसाठी प्रचंड परिश्रम केल्यानंतर सामान्य यश प्राप्त होईल. तसंच व्यावसायिक जातकांना सर्वसामान्य परिश्रमानंतर प्रचंड मोठं यश प्राप्त होईल. मात्र दोघांनाही यश मिळेल हे नक्की, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या केंद्रस्थानामध्ये अनेक महत्त्वपूर्ण ग्रह विराजमान आहे, ज्याला आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. बुध, गुरु, शुक्र, शनी अशा सर्व ग्रहांचा प्रवास तुमच्या केंद्रस्थानातून सुरू असल्यामुळे तुमच्यासाठी ते अत्यंत सकारात्मक झाले आहे. याशिवाय तुमचे राशी स्वामी स्वतः भाग्यात येणं हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल. थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. रविदेव या काळात तुमच्या धनस्थानातून प्रवास करीत आहे. त्यामुळे तुम्ही जेवढे कर्म कराल तेवढा धनलाभ प्राप्त होईल. केवळ धनलाभ नव्हे तर धनसंचयाचे देखील योग तिथे निर्माण झालेले आहे. या काळात जास्तीत जास्त कर्म करायला हवं. आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करायला हवं. तेच तुमच्यासाठी लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे लाभेश आहेत. बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत विराजमान आहे. त्यानंतर ते राशी परिवर्तन करून तुमच्या धनस्थानात जातील. अर्थात लाभ प्राप्त होणं, त्यातून धनसंचय होणं, त्यातून धनवृद्धी घडून येणं, अनेक समाधान प्राप्त होणं, या सर्व दृष्टीने जानेवारी महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील. याशिवाय केतू ग्रह तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात सर्वच ग्रह शुभ फळं देतात. त्यानुसार केतूपासून देखील तुम्हाला लाभ प्राप्त होईल. विशेष बाब म्हणजे गुरुदेवांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर आहे. त्यामुळे देखील तुमच्यासाठी लाभाच्या संधी वाढतील. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या आणि लाभ पदरात पाडून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या काळात बऱ्यापैकी खर्चाचे योग निर्माण होत आहे. तुमचे मुख्य खर्च हे कुटुंबासाठी, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, संततीसाठी, प्रवासासाठी अनेक कारणांनी होणार आहे. या सर्व खर्चांना आपण सकारात्मक म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही ते केले देखील पाहिजे, कारण त्यातून तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल. या काळात तुम्ही अनेक प्रवास करणार आहात. त्या प्रवासातून तुम्हाला लाभ प्राप्त होताना दिसत आहे, ही बाब लक्षात घ्या. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 7, 16 आणि 23 हे दिवस शुभ आहे, म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 5, 13 आणि 21 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते. आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. या दिवशी आपण काही उपाय करू शकतो की ज्याचा लाभ आपल्याला संपूर्ण वर्षभर होत राहील. अर्थात जो उपाय मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तो तुम्ही केवळ मकर संक्रांतीला न करता संपूर्ण महिनाभर करावा. तर वृश्चिक राशीसाठी उपाय आहे की तुम्ही धार्मिक पुस्तकांचं, ग्रंथांचं दान करावं. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून हा उपाय नक्की करायला हवा. अशा पद्धतीने सर्व राशींसाठी जानेवारी 2025 कसं राहील, तसंच वार्षिक 2025 असे विविध अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुमच्या राशीचे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. मित्रांना, नातेवाईकांना
त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.